नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय वेलवर्गीय पिकात दोडका असेल, गिलके असेल, कारले असेल, या सगळ्या वेलवर्गीय पिकांमध्ये आपल्याला कळीकूज न होऊ देता आपल्याला भरघोस उत्पादनासाठी काय अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि काय फवारणीचं नियोजन ठेवायचं आहे, त्याबद्दल आपण सखोल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पेण तासगाव तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील पेड या गावामध्ये आपण आतनुरे या गावामध्ये आपण आलेलो आहोत. शेतकऱ्याचं नाव आपण जाणून घेऊ. माझं नाव हंसराज तानाजी पाटील, राहणार हातनूर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आपला किती दिवसाचा प्लॉट आहे दादा? माझा एक मोठ्याने बोल. 68 दिवसाचा प्लॉट आहे. 68 ते 70. कितवा तोडा झालाय आपला? आता तिसरा तोडा झालाय. तिसरा तोडा झालाय. काय अनुभव आला आपल्याला? माल चांगला आहे, क्वालिटी आहे मालाची. ओके. आणि याच्या अगोदर आपले डॉक्टर किसानकडे कोणते प्लॉट होते? कारले माझा रजिस्टर होता. कारले प्लॉट रजिस्टर होता. कारले पण छान पैसे झाले. छान पैसे झाले. आता कारले चालू आहे की? आता नाही चालू, पण आता कारलेच्या उष्ट्या बेडवरच दोडक्याची लागण केली. तुम्हाला दोडक्याचा आता कितवा पहिला तोडा झालेला? तिसरा तोडा झालेला. मित्रांनो, आपल्याला वेलवर्गीय पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपला पहिला दुसरा तोडा होतो, पहिला तोडा झाल्यानंतर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला आयसीएल कंपनीचं 05518 हे 5 किलो, हॅपी न्यूज 1 लिटर, मास्टर ॲग्रोचं हॅपी न्यूज येतं ते 1 लिटर आणि बोरॉन 500 ग्रॅम असं एक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपला पहिला तोडा झाल्यानंतर पुन्हा एकदा करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फवारणीचं नियोजन करत असताना वरतून 200 लिटर पाण्यासाठी आपण आपली कळ्यांची संख्या आपल्याला भरघोस मिळाली पाहिजे, आपल्या कळ्यांची कूच झाली नाही पाहिजे, यासाठी आपण प्रोसेल 200 मिली, पोटॅशियम शोनाइट 800 ग्रॅम, बोरॉन 150 ग्रॅम व रोको 200 ग्रॅम अशी 200 लिटर पाण्याला फवारणी करू शकतो. आपल्याला सातत्याने कळ्यांची संख्या वाढवायची असेल तर हा स्प्रे आपल्याला ही फवारणी खूप कामाची ठरेल. मित्रांनो, याच्यानंतर पहिला अन्नद्रव्य व्यवस्थापन झाल्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवसाचं अंतर ठेवायचंय आणि दुसरा अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला दोडका असेल, भोपळा असेल, कारले असतील, आपल्याला कळी वाकडी होताना दिसते. जे आपल्याला दोडका असेल, दोडक्याला आपल्याला कळी वाकडी होताना दिसत असताना आपल्याला तिथं कॅल्शियमची आणि मॅग्नेशियमची पूर्तता करत असताना धनकीर्तीचं मॅग्ना 5 लिटर पहिलं ऍप्लिकेशन सांगितल्यानंतर साधारण 5 ते 6 दिवसाच्या अंतराने मॅग्ना 5 लिटर असं ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे. पहिली फवारणी तुम्हाला प्रोसेल, पोटॅशियम शोनाइट, बोरॉनची सांगितल्यानंतर साधारण 3 ते 4 दिवस जाऊ द्या. आपल्याला भुरी असेल, डावणी असेल, या भुरी डावणीचा प्रादुर्भाव झाला तरी कळ्यांची कूज होते आणि कळी आपल्याला चांगली मिळत नाही, मग तिथं उत्पादनात घट होताना आपल्याला दिसून येते. अशा वेळेस भुरी आणि डावणीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला रिवर्स 160 मिली आणि स्कोर 100 मिली या वातावरणात आपल्याला हा स्प्रे 200 लिटर पाण्यासाठी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत साधारण 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3 ते 4 दिवसाच्या अंतराने आपल्याला इथं नागाळीचा प्रादुर्भाव दिसत असेल, आपल्याला फळमाशीचा प्रादुर्भाव दिसत असेल, फळमाशी झाल्यानंतर सुद्धा दोडक्याचा वाकडेपणा येतो. त्यानंतर आपल्याला दोडका असेल, भोपळा असेल, आपल्याला डंक मारताना दिसलं जातं. त्यावेळेस आपण 200 लिटर पाण्यासाठी इक्वेशन प्रो 100 मिली, डेलिगेट 100 मिली अशी 200 लिटर पाण्यासाठी फवारणी करायची आहे. आणि त्यानंतर साधारण 2 ते 3 दिवस जाऊ द्यायचे आहे. तुम्हाला 2 ड्रिप ऍप्लिकेशन सांगितले, 3 फवारण्या सांगितल्या. त्यानंतर 4थी फवारणी ज्यावेळेस आपल्याला मालाची क्वालिटी बनवायची असते, आपल्याला दोडका असेल, भोपळा असेल, वाकडा होऊ द्यायचा नाही, त्यावेळेस आपल्याला मास्टर ॲग्रोचं वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरॉन 100 ग्रॅम अशी 200 लिटर पाण्यासाठी एकदम व्यवस्थित फवारणी, गच्च फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला आपला मार्केटमध्ये माल जात असताना चांगल्या दर्जाचा आपल्याला रेट मिळावा. या पद्धतीने कामकाज जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रेटही मिळू शकतो आणि आपल्याला आपलं नाव मार्केटमध्ये येऊ शकतं. मित्रांनो, सुरुवातीचा माझा हा पहिला दुसराच व्हिडिओ असेल. मी डॉक्टर सरांनंतर व्हिडिओ देण्याचा चांगला प्रयत्न करतोय. कदाचित माझ्याकडनं चुका होतील, पण आपण मला पत्रात घ्याल व स्वीकाराल असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. दादा, आपल्याला अजून डॉक्टर किसन बद्दल काय सांगता येईल? त्यांचं वेळापत्रक जे वेळच्या वेळी आहे ते चांगल्या पद्धतीचं आहे. शेतकऱ्यांनी त्याचा खरंच उपयोग करून घेतला पाहिजे. होय.
आता हे तुमचे नवीन शेतकरी हे तुम्हाला विचारत असतील ना काही? होय विचारतील की, सांगतोय त्यांना डॉक्टर किसान शेड्यूल चालायला. बरोबर, ठीक आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तो शेअर करायला देखील विसरायचं नाही. धन्यवाद.